ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दर्शने कामक्रोधा नाही चाली बुद्धी झाली समता देवतया जवळी असे पापनाशे दर्शने तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनाशे दर्शने विठ्ठला विठ्ठला देवता जवळी असे पापनाशे दर्शने समचरण सरोजम रांद्रनीलांबुदाभं जगनने तपाने मंडन मंडनानां तरुण तुलसी माला गंधरं कंजनेत्रं सदैवलः समिटरं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथमान अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडतो कधी काळी आपण असावे जवळी मस्तक माझा पायावरी यावर करी संतांच्या ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दर्शने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा असून या अभंगामधून जगद्गुरु तुकोबरा यथार्थ संतांचं वर्णन करतात विठ्ठला विठ्ठला आपल्याला या अभंगामधून फायदाही सांगितला. प्रथमतः सगळ्यांना आपल्याला माहिती आहे महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण हे सेवा करत आहोत. कशा करता करायचं असते गेलेल्या व्यक्तीची वर्षाला आठवण यावी ठीक आहे नाही त्या निमित्तानं मला त्यांच्या निमित्तानं कार्यक्रम असला की काय येत जाते आठवण येत जाते नाही का नाही आठवण येत जाते. म्हणून मला तरी आता असं एक सुचलंय बरं का असं एक सुचलंय की कदाचित काही घटना कशा असतात माहिती का काही विषय कसे असतात ते फक्त बोलायला अवघड जातात. तुकोबाराय बोलले महाराज त्या काळात तुकोबाराय होते आणि म्हणून तो तुकोबाराय एवढे मोठाले काय झाले होते आघातही झाले होते गाथा बुडवायला लावणं तुकोबारायला वगैरे सगळंच ते करायला लावलं. तुकोबा त्याचं कारण नाही आता आपण नाही बोलू शकत पण तरी पण मला एक असं वाटतं त्या गावात असल्यावर काय अडचण नाही. अरे पुण्यतिथी कुणाचीही करू नाही म्हणतात बरोबर आहे ना कुणाची कमीत कमी त्याला माळ तर पाहिजे. वारकरी तर महाराज वारकरी होते हळदी पंडित सगळे वाऱ्या करत होते सगळ्यांना माहिती आहे पण कमीत कमी नसलाय वारकरी तर काय पाहिजे
माळतं पाहिजे का का असं का का शास्त्राने असं सांगितलेलं असावं, का सांगितलेलं असावं असं कमीत कमी माळ असावी? तर मग मी आता जो शब्द वापरला की याच्याकरता पुण्यतिथी करायची की वर्षाला काय यावी, आठवण यावी. बिना माळ करायची कशाला, मरायला आठवणी पाहिजे का? अरे त्याची आठवण विसरायची, त्याची कशाला पुन्हा पुन्हा उकरून काढायची? मला तुकोबर आहे म्हणतात तैसे अपकाचे प्रभातेची नाम न घ्यावे माकडाचे. सकाळी सकाळी माकडाचं नाव घ्यायचं नाही. किती खाल्ला असलं महाराज तर म्हणायचं नाही वांदर आले का काय. प्रभाते, प्रभाते म्हणजे सकाळी सकाळी, आहे का नाही? प्रभातेची नाम न घ्यावे माकडाचे तैसे अभक्ताचे सर्व काळ. माकडाचं सकाळीच घेऊ नये, जो अभक्त असेल त्याचं कोण्याच काळात घेऊ नये. बरोबर आहे का नाही? मूक पाहू नये. अनेक प्रमाण आहेत तुकोबारायाचे. त्याचे न व्हावे दर्शन खळा संगती भोजन. दर्शन शब्दाचा अर्थ मुख दर्शन. त्याचं मुख मला पाहायला मिळू नये अशा प्रकारे आहे. आणि म्हणून महाराज आपल्यालाही त्यांच्यातून चिंतन घडावं आणि अशा प्रकारे चांगल्या माणसाची पुन्हा पुन्हा आठवण यावी याच्याकरता केलेला हा कथा तो विठाला विठाला. अभंग आपल्याला माहिती आहे. तुकोबारायाचा आपण याच्यावर काही विचारही केलेला आहे. परमार्थाचं फळ काय आहे, काय फळ आहे, कशा करता परमार्थ करायचा, काय फळ आहे परमार्थाचं? महाराज लौकिक दृष्टीने याच्यात आहे बरं का. लौकिक मान्यता वेगळ्या, ज्ञानोबा तुकोबाराय शास्त्रात संतांच्या मान्यता वेगळ्या, लौकिक मान्यता वेगळ्या आहेत. लौकिक मान्यता महाराज संतांच्या मान्यता ज्या वेळेला समाजात मांडल्या जातात, लौकिक मान्यता एवढ्या दृढ झालेल्या असतात की संतांच्या मान्यता सुद्धा आपण मानायला काय नाही होत, तयार होत नाही. लौकिक मान्यता खूप असतात महाराज, खूप असतात लौकिक मान्यता. आणि लौकिक मान्यता ह्या परंपरेनं त्यांनी आपल्या आत घर केलेलं असतं. एका जन्माचं नाही, एका जन्माचं नाही, आहे का नाही? अनंत जन्माचं काय असतं घर. जगन्नाथ महाराज म्हणतात ना, अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय शेविले पायी ते जडले चित्ताचे ठाई भोगिता पायी. वारंवार देही शेविता, वारंवार देही शेविता ते विषय. वारंवार देही शेविता नाही, वारंवार देही नित्य शेविता. नित्य शब्द घालायचा मधात. वारंवार देही नित्य शेविता ते विषय चित्ताचे ठाई जळले. विठ्ठला विठ्ठला. आणि लौकिक मान्यता वेगळ्या असतात. काय फळ मिळावं परमार्थाचं, काय फळ असावं, कशा करता परमार्थ करायचा, फळ काय आहे त्याच्या पाठीमाग. फळाशिवाय तर कार्य नाही, पण मग फळ काय आहे? तर महाराज आपल्या लौकिक मान्यतेनं त्याच्यात टक्केवारी आहे. त्याच्यात ज्याची जशी आपली बुद्धीची विचार करण्याची कुवत, तसं काय काढल्या जातं, त्यातून फळ काढल्या जातं. तुम्ही काय करा, आता हे संपलं ना कुंभमेळा. कुंभमेळा संपल्यावर योगीचं भाषण ऐका, योगी आदित्यनाथांचं भाषण ऐका. एवढं महाराज ते आता काय ते लोक महात्मीच लोक आहेत, ऐका नाही. जरीच मुख्यमंत्री असले तरी राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहण्याची काही गरज नाही, महात्मे आहेत. आणि त्यांचं भाषण म्हणजे एका साधकाला मिळणारं बळच आहे. विठ्ठल विठ्ठल. सांगितलं कुंभमेळा झाला म्हणले, कुंभमेळा संपला. आणि विशेष सांगतोय तुम्हाला, कुंभमेळा संपल्यावर त्यांनी आज दिवसभर सगळा नदीचा परिसर, गंगेचा परिसर साफ केलाय. स्वतः कोण काही टाकलेलं कचरी, आता काय एक कमी पडणार आहे का?
ते सगळं स्वतः काय करायला लागला, दिवसभर ते साफ करायला लागले. मग राजा चाले सवे वैभव सगळे मंत्री कागद उचलू लागले, कपडे पडलेले, गंगेत कपडे टाकलेले सगळे उचलू लागले, आहे का नाही. आणि मला त्यांनी एक सांगितलं, कुंभमेळा झाला, पण त्यांनी सांगितलं कुंभमेळ्यात सगळ्यांना सारखं मिळलं नाही, कुणाला काय काय मिळालं. त्यांनी सांगितलं काही लोकांना कुंभमेळ्यात गर्दा बघायला मिळाला, काही लोकांना काय मिळालं, गर्दा बघायला मिळाला. काही लोकांना पर्यटन म्हणून मिळालं, पर्यटन, चला फिरायला, एन्जॉय, थोडं 4 दिवस फ्रेश होतं माणूस, फिरून आलं की एन्जॉय, पर्यटन मिळालं. काही लोकांना महाराज तिथं पंगत मिळाली. आल्यावर पण सांगतात काय महाराज तिकडं खायला कमीच नाही, पंक्तीवर पंक्ती. मग काहींना पंगतच मिळाली, काहींना साधू दर्शन झालं, काहींना तीर्थाचं स्नान झालं, आणि काहींना साक्षात तिथं प्रयागराजाचं दर्शन झालं. म्हणजे आता एक जे सगळं घडलं एकाच ठिकाणी घडलंय ना, एकाच ठिकाणी घडलंय. मग एकाच ठिकाणी सगळं घडलं याचं कारण काय? एका ठिकाणी एकच दर्शन घडायला पाहिजे, सगळं वेगळे वेगळे दर्शन का घडले, तर त्याचं कारण आहे. आणि त्यांनी त्याच्यात एक वापरलं महाराज शब्द, आता ते असते शेवट थोडीशी पिन हाणतातच. त्यांनी एक शब्द वापरला की डुकरांना फक्त घाण मिळाली. नाही मी मनानं सांगत नाही, मी आता ऐकलंय, 10 मिनिटं झाली मी कीर्तन चालू 10-15 मिनिटांना, डुकरांना काय मिळाली, फक्त घाण मिळाली, फक्त घाण मिळाली, फक्त घाण. म्हणजे त्यांनी ते केलं तर विरोधक याच्यात बोलले, त्यांचं हे असतं ना संसद का काय लोक आहे ना, त्याच्यात बोलले ते विरोधक हाणू लागले, कारण घाण त्यांनाच मिळाली होती. विरोधक आहे का नाही, बरोबर आहे का नाही, असे म्हणले ना, नाव म्हणजे नाव ठेवले नाही असं थोडंच ठेवले, बरोबर आहे का नाही. तरी 64 कोटी लोक गेले महाराष्ट्रात, कमी गेले, आपण जरी नसलो गेलो तरी गेले ना 64 कोटी लोक. मला काय सांगायचं होतं की महाराज फळ काय मिळवायचं, जरी एक उत्सव असेल, एक हे असेल, त्याच्यातून मिळवायचं. तुकोबाराय ज्ञानोबारायच्या जीवनात त्या सगळ्यांनी सारखं घेतलंय, आजही घेतात. महाराज गाथा वाचत असताना आज सुद्धा सगळ्या अभंगात सगळे अटकत नाही, सगळ्या अभंगात सगळे अटकतात का? कोणत्या वेगळ्या वेगळ्या अभंगात अटकतात. काही तर महाराज एखादा वारी पंढरपूरला जात असेल, एखादा जात नसेल, तो एकाच अभंगावर अटकतो. आवाज आली पंढरपुरा येशी पासून, त्याला अभंग फक्त तो तेवढा न जाणारा टोचण्याकरताच पाठ केलाय. कशा करता केलाय? फक्त जे जात नाही बिचारे त्यांना काय करण्याकरता, टोचण्याकरता केलाय. कुणाला काही एका अभंगात एका ओवीत माणसं सगळे अटकत, त्याचे जसे आतले विचार. म्हणून तसं परमार्थातून निघणारं फळ, त्या फळाचे वेगळे वेगळे विचार आहेत. काय फळ आहे, काय फळ आहे, काय वेगळे वेगळे फळ माणसं घेतात, वेगळे वेगळे फळ आपण घेतो, सगळेच घेतो आपण वेगळे वेगळे फळ. काय महाराज फळ बहुतेक करून 90% माणसांचं फळ तर हेच असतं की देवाची कृपा होऊ नये, देव बापा सुखाचं ठेवू, देवाची काय होऊ नये, कृपा होऊ नये, वाढावे संतान ग्रहे व्हावे धनधान्य, आहे की नाही महाराज. हेची करी हाव संसारी माणसाचं आपलं वेगळं असतं. खावे प्यावे ल्यावे असावे सदैव, खावे प्यावे ल्यावे सदैव असावे, दैववान असावं, श्रीमंत असावं, हे फल परमार्थातून. दुसरं फल काही महाराज मानमान्यतेचं काय मिळवायचंय, फळ मिळवायचंय, कुणाला संपत्तीचं फळ मग परमार्थाचं फळ. आता आपल्या दृष्टीनं जर संकट आलं तर माणसं डायरेक्ट म्हणतात परमार्थ करून काय फायदा झाला, काय फायदा झाला आमचा, एवढा देव करून, एवढ्या वाऱ्या केल्या, एवढं हे केलं, आणि आमचा काय फायदा झाला. मग हे फळ आहे का? मानमान्यता मिळणं हे परमार्थाचं फळ आहे का? मला ते फळ झालं, एक मानमान्यतेचं फळ झालं, धनाचं फळ झालं, सगळं व्यवस्थित चालण्याचं फळ हे फळ झालं. त्याच्या पुढे
एक फळ आहे, या सगळ्याचा त्याग केला आणि त्याच्या पुढचं एक फळ ते सगळ्यात घातक आहे. काय? देव म्हणलं ते पुरवतो. मागे पुढे उभा राहे सांभाळे सांभाळीत देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. हे फळ आहे का? मग हे तरी फळ आहे का? याचा विचार जर आपण केला, आता याचा विचार आपण जर हे काय कुठं वाचायला मिळणार नाही, हे आपल्याला विचारच करावा लागेल या गोष्टीचा. हे काय असं ऐकतं कुठं वाचायला थोडंच मिळणार आहे. मला त्याचा काय करावं लागेल आपल्याला विचार, किंवा एखाद्या महात्म्याने विचार केला तर त्यांच्यात आपल्याला पण विचार करावा लागेल. पण हे तरी फळ आहे का? देव करतो महाराज, करतो, करत नाही असं अजिबात नाही. देवावर आक्षेप घेण्याची गरज नाही, करतोच देव. ज्या टायमाला जे पाहिजे त्या टायमाला ते. मी तर आजच चेक चालू आहे, भगवंताच्या मनात आलं बघा, विष्णू बाबाची मूर्ती बनवायला टाकायची. महाराजाचा नंतर सकाळी विषय झाला, मूर्ती बनवायला टाकायची. आता मला कुठं बनवा म्हणले. मग म्हणलं पंढरपूरला, नगरला बघितलं, ते काही जमलं नाही. म्हणलं पंढरपूरला पाहू, कारण कमी पैशात बसली पाहिजे आपल्याला, जास्त पैशात नको. मला आजचाच विषय बरं का, जी मूर्ती 1.5 लाखाला आणली, 1.5 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख, 2 लाख अशा मूर्तीचे भाव आहेत राजस्थान. 1.5 लाखाला आणली. महाराज एक लक्षात घ्या तुम्ही, चकित होण्याचं काम आहे. 90 रुपये इकडा देणारा माणूस म्हणतो 2 लाख जाऊ द्या. देणारा काय म्हणतोय? दादा किती जाऊ द्या, पैशाचा विषय नाही, किती फक्त मूर्ती चांगली आहे ना. आणि तिकडा घेणारा म्हणतोय मग तुमच्याकडून 2 लाख घ्यायचे नाही. काय त्याचा आपलं काय सोयी का सासरा आहे? सासरा म्हणी न राव सोडू द्या जाऊ म्हणतोय का? काय राजस्थानचा माणूस, त्याचं आपलं कोणावर कोण नाही, ओळख नाही, पाळख नाही. महाराज इकडे माणसांचा मोठा माणूस आपेगाव संस्थांचा अध्यक्ष दादांनी सांगितलं, महाराज असं असं आहे. महाराज त्यांनी सांगितलं, महाराज जी आपकी शीशी लेते नहीं, हमने आपसे ज्यादा लिया तो हमें क्या नरक में जाना है क्या? घेणारा म्हणतोय 2 द्या आणि घेणारा म्हणतोय घेत नाही. ही देवाची कृपा आहे का? टाकली मूर्ती बनवायला टाकली, तो पुढचा विषय झाला. त्यांना सांगितलं येऊ नका, हे जाण्याचा आमचा काय त्याच्या आमचा विषय चालू होता जाण्याचा. जायला जायचं 5-10 हजार खर्च, 2-4 जण जाणार नाही, एका जणांना टाकता येत नसती मूर्ती, म्हणजे ती लक्षात येत नाही ना. जाण्याचा खर्च, पुन्हा आणायला 25,000-30,000ची गाडी लागते. त्यांनी सांगितलं मूर्ती तुम्हाला औरंगाबादला येईल, फक्त औरंगाबादहून तुमची तुम्ही घेऊन जा, बाहेर यायचं नाही. पसंत नाही आली तुम्ही पैसा 1 रुपया द्यायचा नाही, तशाच तशी दुसरी बनवून देईल, तो पैसे देऊ नका. पण पैसे द्यायचे किती? त्यांनी सांगितलं लोकांपेक्षा निम्या. तुम्ही ज्या मूर्त्या तुमच्या महाराष्ट्रात आल्या त्या सगळ्याचे भाव विचारा आणि त्याच्यातून किती द्या, निम्मे. भावच ठरला, ओरिजिनल मार्ग. मला सांगा आता हे कोण करताय? सगळं देवाची कृपा. पण मग ही खरी कृपा आहे का? ज्या जागेवर जे पाहिजे त्या जागेवर ते मिळतंय, मान्य आहे ना, मिळतंय ना. पण मग ही तरी खरी कृपा. झालाय का आपला परमार्थ सफल? याच्यावर विचार केला की झाला का सफल परमार्थ? तर ही सुद्धा देवाची फसवेगिरीची ही कृपा नाही. म्हणून तुम्ही म्हणलं लौकिक मान्यता वेगळ्या आणि तुकोबाराय ज्ञानोबारायचे प्रमाण वेगळे. ही सुद्धा काय आहे? फसवेगिरी, फसवेगिरी, फसवेगिरी. महाराज याच्यात आपण जर अटकलो, एवढ्यात जर अटकलो तर पुढचं गेलं. त्याच्यात जर अटकलं तर पुढचं गेलं. आणि ही जर कृपा असती तर तुकोबारायावर ही कृपा झाली नाही का?
मला माहिती आहे ऐकायला अवघड जाते, पटतही नाही माणसं, मलाही पटत नाही ना, फक्त मी मांडायलो पटत नाही ना, अवघड जाते. मग कोणती कृपा मानायची देवाची असं कसं म्हणतो. आणि मग काय करायचं, कशासाठी करायचं बघू, आणि मग देवान काम करू नाही मग भक्तायचे केले नाही का असं. मला त्याचं उत्तर तुकोबा राय देतात. नामदेवा हरी विठ्ठल विठ्ठल सगळं सांगितलं. तुकोबाराय म्हणले मीच त्याग केला असं नाही, नामदेवाचे घराशी धाडिले. नामदेवाच्या घरी काय केलं देवानं, धाडलं. तेने लुटिले द्विजा हाती ठेवलं नामदेव महाराजांनी. तेने द्विजा हाती प्रत्यक्षाशी काय द्यावे हे प्रमाण. प्रत्यक्ष घटना आहे ना, एकोबाची ऋण नाही, एकोबाची ऋण फेडीली, एकोबाची ऋण फेडीली म्हणले महाराज. पण मग नाही असं नाही, कसं नामदेव महाराजाचं पण कदा वेगळंच वाटतंय हो. तुकोबारामध्ये खरं सांगू का, असा जर निश्चय झाला नसेल तुमचा तर तुम्हाला ते फळ मिळणार नाही. नाडीला साचार तोची तुका म्हणे ऐसा नाडीच्या निर्धार नाडी
तो काय होणार आहे? साचार खरोखर नाडेल साचार तुची नडणारे महाराज तू म्हणजे महाराज बघ हे फळ का मानू नये? काय होतंय हे फळ मानलं तर काय होतंय? मला तुकोबरायांनी देवाकडे मागणीच केली. तुकोबरायाला देवानं असं पुरवलं नाही असं नाही. नावडे जे चित्ता ते जिव्होशी पुरविता, हे देवा जे चित्ता नावडे हे पुरविता होशी नाही मागितला तुम्हा मानम्या विठ्ठला. काय देवा तुम्ही जे नावडे चित्ता ते पुरव, मग असं का असं का? हे फळ मानायला अडचण काय? तर हे फळ जर मानलं तर परमार्थ करून सुद्धा आपला जन्म फुकट जाणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. हे जर प्रमाण मानलं, हे जर मानलं आपलं फळ किंवा सगळं व्हायला लागलंय, सगळं भगवंतच करायला लागलंय सगळं, तर आपला जन्म फुकट जाणार आहे, 100% जाणार आहे. कशावरून? कारण देव मनातल्या इच्छा पूर्ण करायला. मला ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, ज्ञानोबराय तर म्हणतात त्याला मागायची गरज नाही हो. तुम्ही देवा ते बदाल देव तुम्हा तुष्टतील ऐसे परस्परे घडेल प्रीती जेत तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते आपेशे सिद्धे जाईल वांछित हे पुरेल मानसीचे. मानसीचे म्हणजे मनाचं, मनाच्या इच्छा ही काय करतो तो? मनाचे संकल्प बाबा विलासी मनाचे संकल्प पावविल सिद्धी. मनाचे संकल्प सिद्धी पावविल, पूर्ण करेल महाराज मनाच्या मनातलं. बरं तुकोबरायचे असे काही प्रमाण आहेत की परमार्थाचा आम्हाला हा फायदा झालाय, असेही प्रमाण आहे. काया महाकर्णी अधिक सांसोनी देव झाला ऋणी पुरविता. किंवा दुसरं एक प्रमाण आहे तुकोबरायचं, दुसरं एक प्रमाण आहे काय? आता तुझे नाम गाता असो गीती मनोनी मानिती लोकमत चिंता नाही या पोटाची, चिंता नाही या पोटाची थोर पिढा. ते दुसरं प्रमाणे माऊली आमुची नको चिंता करू आणि वस्त्र या पोटाची काही वारीने द्यायची थोर पिढा. मग या प्रमाणावर काय काय घ्यायचा तुकोबराय म्हणतात ना आमचं काही चिंता नाही, आता देव पुरवायला मस्त चाललंय आमचं. याचा अर्थ असाच होतो का नाही? बरं चाललंय आमचं. तुका म्हणे हेवा अवघा निवारीला देवा कुटुंबाची सेवा. मग याचा अर्थ काय घ्यायचा? त्याचा अर्थ असाच महाराज तुकोबराय त्याच्यावर ठाम नाहीत आपल्याला पुढे वळायसाठी येते. तर काय चिंता करता पोटाची याची? बघा माझ्याकडे मला काय कमी आहे या आपल्या काळातून वर उपसायसाठी करिण्याचे ध्यान वस्त्र तो दाता अन्न वस्त्र काय करील देईल. पण मग अडचण काय आहे? तुकोबराय त्याच्यावर ठाम नाही. तुकोबराय कुठं ठाम येत माहितीये का? तुकोबराय कुठं ठाम येत? तुकोबराय ठाम कोणत्या ठिकाणी येतं? ते तुकोबराय जिथं तुकोबरायांनी स्वतःचं मत मांडलं त्या अभंगात बघावं लागेल. तुकोबरायांनी समाजाला धरून जिथं बोलले तिथून नाही बघायला जमणार. जिथं तुकोबराय स्वतःच्या विचारावर ठाम आहे, स्वतःची बैठक तुकोबरायाची जिथं आहे त्या ठिकाणी तुकोबरायाचा विचार करावा लागेल. मला लौकिकाविषयी तुकोबराय कुठं ठाम आहे? जळो आता नाव रूप माझे पाप गाठीचे. स्वतःच्या नावाविषयी रूपाविषयी तुकोबराय म्हणतात जळो
हे पाप, हे पाप. नाव वाजणं, रूप चांगलं असणं हे काय आहे? पाप. तुकोबरायची ही बैठक आहे स्वतःची. संततीविषयी, संपत्तीविषयी, मुलाबाळाविषयी याच्याविषयी तुकोबराय कोण्या बैठकीवर आहेत? न मिळो खावया न वाढो संतान बरे हा नारायण कृपा ऐसे माझी वाचा लोकापदेश नाही मज उपदेशी. अगोदर कोणाला उपदेशी? मज. आणि मग आणि कलोकाशी याची सांगू. तिनं चरणाचा आपण याचा शिका काय होत का? विपत्ती परिराहो चित्ती पांडुरंग. नाही शरीर काय हो? विटंबो. विपत्ती हो. मला तुम्हाला सांगता तुकोबरावर संकट आलं, जीव सहकार्याला तुकोबराने खडसावलंय देवाला. ए तुला कोणा बोलवलंय? तुला कोणा बोलवलंय? पहिलं तो भोग भोगीना पुला भोग भोगीना आपुला. आपुला भोग मी भोगी नगाडी विठ्ठला फार तुझ्यावर गोंधळ टाकणार नाही. याच्याकरता आहे का? याच्याकरता महाराज जीवनात आलेले संकट निवारण करण्याकरता देव लागतोय का? देव लागतोय. काय करायचा देव? प्रारब्धीची जोडी धन, प्रारब्धीची वाढे मान. बरोबर आहे का नाही? त्याला देव. आणि देवाचा उपयोग जर तिथं करायचा तर मग पामरातना आपल्याला काय फरक पडलाय? काय फरक पडलाय? काय फरक पडलाय? पामर धनाच्या विषयी एखादा धनाच्या भरवशावर जीवन जगतोय आणि आपण जीवन कोणाच्या भरवशावर जगायलोय? देवाच्या लौकिक जीवन. हा काय फरक झालाय त्याच्यात? काय फरक झालाय? काही फरक होत नाही मला त्याच्यात. काही फरक होत नाही. मग काय अडचण काय? ते अडचण काय? अडचण अशी आहे आपण मला देव उगत देत नाही. अजिबात देत नाही. उगत देत नाही. तो काय पांडू काय इतका बोट नाही, उगत नाही. कोणता पांडू? इतकं खतरनाक गिरायक आहे ते चतुरातून शिरोमणी. आपण कुठेतरी साधन केलं त्या साधनाचं फळ देतोय. बरोबर? साधनाचं काय देतो? फळ देतो. पण मग साधनाचं फळ देतो तो फुकट देतो का? यशी तेव्हा देशी नाहीसा असशी उदार. बरोबर आहे ना? उदाराचा राणा मनविशी आपणा सांगतो कवना. अरे म्हणले मी हरिश्चंद्राला दिलं. अरे हरिश्चंद्राला दिलं काय का पाहण्याला घेऊन हरिश्चंद्राचे वैभव, राज्य, घोडे, भाग्य सर्व, पुत्र पत्नी जीव टोंबा घरी ओपिली. काय दिलं कुणाला? तो गप्पा हाणायला लागला. मी याला दिलं, मी त्याला दिलं. काय दिलं? फुकट देत नाही महाराज. फुकट देत नाही. साधन ओढून घेतो.
त्याचा तो खेळीचे साधन काय करत राहतो, उडत राहतो, साधन उडत राहतो. आणि जर केलेलं साधन पुन्हा विषय मिळवण्यातच गेलं तर साधन करून फायदा झाला का? पुन्हा जागी चालू आपण. तुका म्हणे नाशिवंत हे सकळ आठवी गोपाळ तुका म्हणे नाशिक का तुका बरं आहे तुम्ही नवाडो संतांना मिळो खावयान्न का? तुका म्हणे नाशिवंत हे सकळ, हे सगळं मिळत पण कसं आहे नाशिवंत. मराठी परमार्थाचं शेवटचं फळ नाही ना, अजिबात फळ नाही शेवटचं, अजिबात फळ नाही शेवटचं, शेवटचं नाही हे फळच नाही. फळ नाही तर हे आहे काय? ही पशवीगिरी ओळखून घ्यायचं. ही काय पशवीगिरी हे समत्वर, हे समत्वराचा सांगाती म्हटले तसं. हे एका बाजून दुसऱ्या बाजून येऊन त्याच्यात गुंतवण्याचाच प्रयत्न आहे. हे फळ नाही. फळ मला काय आता ते भगवंताचं हे महाराज काय आपण बघताही नाही ना, आपण त्याच्यात तुटत नाही. आपण फक्त 2 तास विचार करायचा, चर्चा करायची आहे का नाही. मला मोठ्या मोठ्याला याने काय केलं, शिष्यशास्त्रादी विलासे मठादी मुद्रेचे निमिषे गातिले आहे फासे निसंगाजेने. मला संतांच्या धैर्याची कमाल वाटते, खूप कमाल वाटते संतांच्या धैर्याची. काय नथुराम बाबाचं धैर्य असेल महाराज, काय नथुराम बाबाचं धैर्य असेल. अरे बाप बाप बाप, नथुराम बाबाचं धैर्य महाराज. मला एक मी आजच विचार केला, त्या गोष्टीचा विचार केला की नथुराम बाबाकडं करोडपती लोक होते महाराज. आणि त्या काळात एवढी प्लॉटिंगला भावही नव्हती. ते जर म्हणले असते जिंतूरला पांडुरंगाचं मंदिर बांधायचं तर केवढं मंदिर झालं असतं. काही करत नाही, मी निस्ता बसून राहत होता. लोकांनी आणून टाकलं असतं ना, कोण नाही म्हणलं असतं, केवढं मंदिर झालं असतं, केवढं मंदिर. गुतलीच नाही महाराज, गुतलीच नाही. उद्धव बाबा गुतलीच नाही, विश्वनाथ बाबा तरी कुठे गुतली, गुतली गुतलीच नाही महाराज, गुतलीच नाही. आणि एक लक्षात घ्या, गुतण्याचा पावर असून न गुतायला हिंमत लागते. विठ्ठला विठ्ठला आपल्याला कधी कधी आपल्याला काय म्हणून मी ते सांगितलं ना, आपली बुद्धी वेगळी असते, आपण पाहताना वेगळ्या दृष्टीने पाहतो. आपल्याला तरी सांगतात काय करायचं, सप्ता करून काय करायचं. मी जर तसं म्हणलो दुःखमती बताले रे नास्तिकी है ना महाराज. किती असेल, किती पावर आहे बघा ना तुम्ही. सोपं नाही बरे. पुन्हा पुन्हा आठवण येते, पुन्हा पुन्हा आठवण काढायलाच पाहिजे महाराज संतांची. आपल्याला साधे दिसतात माणसं, साधे दिसतात, तुगे काहीतरी असं दिसतात महाराज. वाकड्याचे किसन बाबा साधे दिसायचे, सगळे साधे दिसायचे. तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आपण थैली उचलायचे, काकत मारायचे की आपले ते कणा 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 गाड्या नाही काय नाही, पूर्ण पाणी लोक पायी यायचं. या गावावर निघतात ती गाडी मदत चालली पाहिजे, थैली याला बोलत त्याला बोलत. आणि असं वाटायचं साधे माणसं येतात काय बसले कुठे घेते थोडं टाकलं असं म्हणजे ते नेहमी आठवतं त्याचं. असं 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 काय वाटतंय, काय वाटतंय बरं, काय वाटतंय. साधे माणसं वाटते, साधे माणसं वाटते, पण ते साधे आहेत का खतरनाक आहे प्रसंग आल्यावरच कळतं. साधे आहेत का खतरनाक आहे कधी कळतं, प्रसंग आल्यावर कळतं महाराज. आणि खरं कधी कळतंय, जोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी जव सुंदर वनिता दृष्टी नदी केली बाप, जव सुंदर वनिता दृष्टी नदी केली बाप. सुंदर वनिता दृष्टी सुरत्वाच्या गोष्टी
दृष्टी न देतेला बाप तव परमाईचा दृष्टी न देतेला बाप दृष्टी न देतेला जोवरी तोरी वैराग्याच्या गोष्टी काय सुंदर वनिता दृष्टी न देखील जवरी तोरी सुरत्वाच्या गोष्टी बाई पुढे गप्पा नाही लागते एका भुकीतच जाता पारतो मला पण चुकून पहिल वाढाला मग जाऊ दे मी घरात बसलेलो पण जवळ परमाईचा पुत्र दृष्टी पर म्हणजे श्रेष्ठ आईचा बलवान मुलगा पाहिला नाही तर गप्पा नाही का नाही सुरत्वाच्या गप्पा कवर घेतात ते कळतं कधी महाराज ज्यावेळेला प्रसंग आला त्यावेळेला कळतं कधी कळतं ते बुवा प्रसंगाला आम्ही आता आळंदीत सप्तेल गेलो होतो रामकेसंबोर आम्ही आळंदीत सप्तेल गेलो टेम्पूत गेलो आता माझा आमचा सप्ताह होता सुरुवातीच्या आदल्या दिवशी आम्ही निघलो पण मग लोक जमा झाल्यानंतर 12 वाजता सुलतानपूर टेम्पो आला म्हणजे लोक म्हणजे पैठण करून जायचं शनी शिंगणापूर करून जायचं शिर्डी करून जायचं 3 दिवस सप्ताह वाटत आमचा इनाऊ का टेम्पूत पाळीवाडी पार आली आता आणि मग आमच्या संघात आचार्य रामकी संबोध त्याचं लय जुळलं केलं होतं आचार्याशी संबंध साधला आपल्या शरीर लागली सोय अशा गप्पा हल्ल्या महाराज त्यानं 360 पदार्थ बोलितो म्हणे मी वेगळे पदार्थ असं बोलितो तसं बोलितो किती महाराज आम्हाला वाटलं आमचा विश्वास बसतो आपलं काय आचार्य भेटला काय आचार्य गेलो आम्ही तिथं दुपारी 4थ्या दिवशी मग म्हणले खिचडी करा ताबडतोब माणसाला लागल्या खिचडी केली महाराज त्यानं अहो ती खिचडी होती का ती का जो आखा गाळच केला गाळत अजून पोचायला मिठाई नाही चटणी नाही काहीच नाही आता मला सांगा त्याचे 360 पदार्थ करता येतात का नाही कधी कळालं खिचडी केल्यावर जसं हिंदू महाराज कपर बांधून गप्पा आणतो कधी कळ प्रसंग आल्यावर विठ्ठल किसन बाबाचं सांगू लागलो अरे कितीतरी लोक प्रसंग मोठा घर बांधून द्यायला तयार किती आग्रह केला महाराज त्यांना सिमेंट लोकांना सगळं आणून टाकतो म्हणजे त्यांनी नाही म्हणले ते लोक ऐकत नाहीत मोठे लोक ऐकत नाही त्यांनी शेवट सांगितलं बांधाकडे पण मी त्या घरात राहणार नाही हे म्हणायला काय लागते हिंमत लागते महाराज हिंमत लागते काय या लोकांनी असं केलं का कारण हे त्यांना दृढ निश्चय झाला की हे फळ नाही नाशिवंत हे सगळं आणि महाराज नाशिवंत देव जर पुरवत असेल आणि त्याच्या करता भजन खर्च होत असेल तर कशा मिळवायचंय मग अशा प्रकारे महाराज सगळं संतांनी ते मांडलेलं आहे पण परमार्थाचं यथार्थ फळ काय आहे बरं आहे का याच्यापेक्षा पुढचं आहे का याचा त्याग केला याचं काही केलं आणि जर देव मिळवायचं ध्येय ठेवलं तर हे सोबत राहते बरं शरीर आलं की कपडे येते तर सांगावं असं भ्यायचं काम नाही घाबरायचं काम नाही की मग आपण जर देवच मिळवायला लागलो तर हे कुठं जाईल का हे कुठं जात नाही सर्व नारायण देतो काय इच्छा करावी हरीचे चरण सर्व नारायण काय त्याच हे नाही पण इच्छा ते जवळ हरीचे मग परमार्थाचं सगळ्यात मोठं फळ काय मला फळ कधी मिळतं आणि फळ मिळेल का नाही आपल्याला कशाहून कळावं महत्वाचं आहे फळ एकदम मिळत नाही
फळ मिळण्याच्या अगोदर फळाचे लक्षणं दिसतात. मिळत नाही कोणी म्हणा आम्हाला मेल्यावर मोक्ष मिळणार आहे, लक्षणं दिसत नसतील तर अजिबात मिळणार नाही आपल्याला, अजिबात मिळणार नाही. उघड उगत लावायचं नाही. एक म्हणत आम्ही देवाची पै झालो पडाल पत्नी तुकडोबामध्ये असे म्हणू नका कोणी आम्ही देव झालो पुन्हा नरकात जासाल. आपल्याला ती अवस्था न होता ती अवस्था मिळाली असा दृढ निश्चय करणं म्हणजे आपली फसवेगिरी आहे ना ती. बापे न चुके आम्ही देवाचेच अवतार आहे, तुमच्या बापाला चुकते का म्हणले खंडित ये ना करा. गाढवाच्या जन्माला लक्षणं काय आहेत त्याची, लक्षण आहे का मला महत्वाचं आहे. आपल्याला तुम्हाला एक सांगतो, मला तरी आता हे कुठं नाही याला प्रमाण आहे का नाही मला माहित नाही, पण मी त्या गोष्टीला असा विचार केला तर मला असं वाटलं आपण स्वर्गाला जाणार, आपण नरकाला जाणार, आपण मोक्ष मिळणार आज कळतंय आपल्याला, आज कळतंय. आज पण ज्योतिषाला कळत नाही, कोणालाच कळत नाही, समाजात कोणालाच कळत नाही. तर देवाला कळेल किंवा देव मान्य हे सांगू शकतील डायरेक्ट तुम्ही कोण्या अवस्थेवर आहे, डायरेक्ट सांगू शकतील ते आपल्याला कोण्या अवस्थेवर आहे. काल प्रेमानंद बाबाकडे त्या दिवशी एक दिवस संन्यासी गेला महाराज. त्याचा डोल प्रमाण ते आता असतात ते महात्मा म्हणून गणल्या गेलेला मोठा संन्यासी गेला आणि बसला त्याला प्रश्न केला, ब्रह्माविषयी प्रश्न केला. प्रेमानंद बाबांना असं पाहिलं सांगितलं बा तुम्ही प्रश्न उच्च केलाय पण तुमच्या अंतःकरणाची स्थिती नीच आहे. डायरेक्ट अंतःकरणाची स्थिती काय आहे तुमच्या नीचे. तुम्ही आतापर्यंत प्रश्नाच्या ठिकाणी पोहोचले नाही लोक मानत असले तरी. मग त्यांनी काही प्रश्न विचारले त्यांना, शेवटी त्या माणसानं नाक घातलं, त्याने विचार केला बाबा माझा भ्रम काढला तुम्ही, मला खरं कळालं आज की मी त्या अशा लक्षणात नाही आणि मी मानलं होतं, त्याच्यामुळे फसू कोणला, लोक फसत नाही हो. असं वाटतंय माणसाला मी लोकांना फसवले, लोक फसत नाही. कोण फसतंय? आपण फसतोय कारण आपण ती स्थिती मान्य केली नसलेली तर तिथं जाण्याचा प्रयत्न आपण करणार नाही. आणि जर करणार नसेल तर मग आपल्यालाच काय व्हावं लागेल, फसावं लागेल. फसलोय महाराज आपण, आत्महत्या आत्मघाती ठरवू आपण. विठ्ठल विठ्ठल कोणताही तुका मने आत्महत्या रे, तुका मने आत्महत्या रे घातकी, घोर होते सुखी नारायणी, तुका मने आत्महत्या रे घातकी. कोणाचा घात करणारे? स्वतःचा. आत्महत्या रे घातकी, थोर होते चुकी नारायणी. अशा प्रकारे तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे. मला मग याची खरी अवस्था काय लक्षण आहेत त्याचे, ज्याची त्याला कळते का आणि ज्याची त्याला दररोज नरक तो उदास विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय लक्षण आहेत मग तुम्हाला सांगतो. जो महारोग असतो का तो एकदम येत नाही, त्याचे लक्षण अनेक दिवसाचे काय करतात. कोणताही मोठा रोग असतो, कोणताही मोठा रोग असतो एकदम येत नाही, त्याचे काय येतात अगोदर लक्षण येतात. कोणताही रोग असतो महाराज एक लक्षात घ्या. डॉक्टर म्हणतात सुद्धा आपल्याला मग हे जे पुढच्या रोगाच्या तपासण्या जे करतात ते कशाच्या आधारावर करतात, लक्षणाच्या आधारावर. असं व्हायलंय, हे व्हायलंय, ते व्हायलंय, हे लक्षण त्या रोगाची, हे लक्षण त्या रोगाचे असं ते ठरल्या जातं. तर मग आपल्याला जर ब्रह्मज्ञान व्हायचं असेल किंवा आपल्याला भगवत प्राप्ती व्हायची असेल तर त्याच्या अगोदर लक्षण येतात. काय लक्षण आहेत त्याचे, काय लक्षण आहेत त्याचे. मला त्या लक्षणाची सुरुवात कुठून होते, त्याच्या अनेक लक्षणं गीतेत भगवंतानं सांगितली, गीतेत सांगितले, गाथ्यात सांगितले, ज्ञानेश्वरीत सगळीकडे ते लक्षणं सांगितले. काय लक्षण येतं ऐका. पहिलं लक्षण सुरुवातीला हळूहळू 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 मला नामस्मरण करत असताना सुद्धा आपल्याला भगवत प्राप्ती होणार का नाही याचं लक्षण आहे त्याचे. महाराज काय का चला चला पहिलं आहे आपल्याला समाजाचा वीट यायला लागला
आला नाही, अजून 100% आलाही नाही, आपण तिथं गेलो नाही, पण वीट कसा यायला लागला. बसलो आपण, 2-3 माणसं बसली, कुणीकडे आहे, अरे बाबा स्वतः निवंत तास 2 तास आम्हाला काही काम नाही. आणि मनात जर वाटायला लागले यांनी उठून जावं, यांनी उठाय मानला नाही, उठ म्हणणे एवढी हिंमत नाही, तिथं गेलाय नाही, लोभातच आहे त्यांच्या, पण वाटायले वरून वरून बसा वय वाटायले, कारण अजून तिथपर्यंत गेला नाही, पण मनात यायले या मा अंतरुणी जन. मग वाटायला लागलं मनात, जावा आता मग काहीतरी वाचू, आपण काहीतरी नामस्मरण करू, किंवा 4-2 माणसं बसल्यावर असं मनात यायला लागलं की एक काम करावं, आता आपण पुढे भजन म्हणून बाकीच्या म्हणायला आहोत. याला काय म्हणतात अगोदर येणारे डोहाळे, बरोबर आहे का नाही, असं वाटायला लागलं. अर्जुनाच्या विषयी म्हटलंय ना की हा ब्रह्मज्ञान होण्याला आता यथार्थ झालाय, कारण त्याच्या कशा उंगाळायला लागले ते या काय विठ्ठल 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 हा ब्रह्मची होईल काय या रवी दिवस तरी अपुरी, वैराग्य वसंताचे अपुरी, पण बुद्धी डोहाळे असा असाच शब्द आहे पुढचा, की अर्जुनाला आता काय लागलेले आहेत, डोहाळे लागलेले आहे. मग असं व्हायला लागलं, सगळ्याचा वीट यायला लागला, हळूहळू पहिल्यांदा वीट यायला लागला, हे लक्षात घ्या, पहिल्यांदा काय यायला लागला, वीट यायला लागला, आणि वीट यायला लागला, मग लांबच्याचा वीट यायला लागला, मग हळूहळू हळूहळू ज्याला आपण शरीर संबंधी मानले त्याचा काय यायला लागला, वीट यायला लागला, शरीर संबंधीचा वीट यायला, सगळ्यांचा वीट यायला, शरीर संबंधीचा वीट येता येता येता, आता हे मी थोडक्यात सांगायलोय. मग त्याच्यात महाराज संपत्ती गोन वाटायला लागली, मनमान्यता गोन वाटायला लागली, आहे का नाही, कोणी आपला अपमान केला तर बरं वाटायलंय, मान केल्यावर नाही बरं वाटायला, काय केल्यावर बरं वाटायले, अपमान केल्यावर. कोणा सांगितलं बाबा तो माणूस तुम्हाला असं म्हणला, त्याच्यात पुन्हा एखादा कोणी आला, आता असं लक्षात घ्या, एखादा कोणी आला, तो म्हणला तो मोठा माणूस आहे, खूप मोठा आहे, मला जिल्ह्यात त्याचं वजन आहे, आणि तो म्हणला तुमची वाट लावील, असं म्हणला, वाट लावील म्हणला तुमची, बाबा तुम्ही सांभाळून राहा, असं कोण आपल्याला सांगितलं, आणि वाट लावील म्हणल्यावर छातीनं काळजातून इतकं बी धडधड केलं नाही, अरे तो काय माझी वाट लावील, माझा बाप सगळ्या जगाची वाट लावणार आहे, असा दृढ निश्चय होत असला. डोहाळे सगळी, डोहाळे सगळी, मी पहिले सांगितलं याला प्रमाण कुठं कुठं असतील नसतील माहित नाही, पण हा धनुष्य मारणे रावणा डोहाळे आहे का नाही, आणि रे धनुष्य मारे रावणाला मारण्यासारखा डोहाळा आहे का नाही. आणि मला हे असं मनात यायला लागलं, हळूहळू हळूहळू हळू एकांता बसून याचं चिंतन करा, आणि असं जर मनात यायला लागलं, आहे का नाही, मग देहाचा वीट यायला लागला, जायाचे जैशिलेने अंगावर हाच वाणी, ते महात्म्याचं वर्णन केलं की नाही. मग असं याचा वीट यायला लागला, स्वतःचा शरीराचा वीट यायला लागला, शरीर नकोसं वाटायला लागलं, शरीराचा वैताग वाटायला लागला, शरीर कसं वाटायला लागलं, एक सांगतो, शरीर कसं वाटायला लागलं. महाराज आता इथं माणसं बसली, उन्हाळा दिवस आहे, शरीराचा वीट यायला लागला, वैताग यायला लागला, शरीर नकोसं वाटायला लागलं, किती नकोसं वाटायला. उन्हाळ्याच्या दिवसात पत्र्याच्या खोलीत बसल्यावर आणि सगळ्या अंगाला घाम आणल्यावर अंगावरच्या कपड्याचा जेवढा त्रागा वाटतो तेवढा त्रागा शरीराचा एकांतात वाटायला लागला. शरीर लगेच काढून काय करावं वाटतं, ठेवावं वाटतं लगेच, मग लगेच तसा ती फेकून देऊन आपल्या मूळ स्वरूपाला जावा वाटायला लागलं. ज्याशी नावडी देव संगती त्याशी कैचा संगू सांगायची, तू आवडी सवा, ज्याशी नावडे देह संगती त्याशी कैचा संगू सांगायची, कैसा संगू, आणि कशाचा संग, कोण महाराज, देहच आवडत नाही मुळात, आहे का नाही. आणि मग एक लक्षात घ्या, असं वाटायला लागलं, असं आता असं काय करायचं इथं, आता बस झालंय, आता काम संपलंय, कशाला राहावं आता, शहाण्या माणसानं बाजार झाल्यावर बाजारात हिंडू नाही, असं मनात वाटायला लागलं, तक 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 वाटायला लागली. ही शेवटची अवस्था नाही, ही शेवटची अवस्था नाही. आणि मग याच्यातून दुसरी पायरी येते. मी पहिलंच सांगितलंय तुम्हाला
की हे विचार सागरात हे अमृतानुभवात हे गात येते ज्ञानेश्वरीत हे मला माहित नाही. मला जे मी विचार केलाय आणि जे वाटलंय ते मांडायलोय. विठ्ठला विठ्ठला एकांतात बसल्यावर एकांत बसल्यावर जे विचार मनात आले जसं जसं वाटायला तसंच मी मांडायला लागलो. म्हणजे जसं असं मांडायलो ते खरं देवालाच माहित काय असेल. मग असं वाटायला मोडतो मांडतो ब्रह्मस्थिती कधी मोडतो आणि कधी मांडतो. कधी ब्रह्मस्थितीवर तर कधी स्थितीवर असं वाटायला लागलं. सगळं वाटायला लागलं. पण ही शेवटची अवस्था नाही. मग याच्यातून दुसरी पायरी निघते. याच्यातून दुसरं निघते. याच्यातून दुसरं निघतं. लोकांचा त्रास येणं ही साधक अवस्थेतली पायरी. लोकांचा काय यायला लागला आता कंटाळा यायला लागला. नको नको वाटायला लागलं. वाळू जन्मज म्हणून शिंदडी विठले हे चित्त प्रपंचापासून व म्हणते मनी बैसलेशे. आणि मग हे सारखा विचार ज्याचा असा गोळत 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 निघाला की मग पुढची हे काय माहितीये का आंबा पिकायला घातल्यासारखं चित्त घालायचं. आणि मग त्याचे रंग आपोआप काय होत जातात बदलत जातात. ते आपोआप होत राहते क्रिया. फक्त त्या गवतातून काढायचा नाही. आदिल तो रंग आता नव्हे गोड करिता संसार आधी रंग वाटत आधी तो रंग पालटाला. मग असं वाटायला लागलं. पण मग याच्यातून दुसरा कोम निघतो बघा. कोणता कोम निघतो? का मी लोकांचा तागत रागा करायला लागलोय? का लोकांना तक करायला लागलोय? का कोणावर धावायला लागलोय? का कोणाचा मला वीट आलाय? आता ही शेवटची अवस्थेकडे चाललाय. का लोकांचा वीट यायला लागलाय? का लोकांना मी हे करायला लागलोय? का लोकांना लांब करायला लागलोय? अरे चकमकीची आगी जाळून शेके नाटी लागी तैसी प्राप्ती प्रपंच रंगी प्रथम संगी विनाश. प्रपंच संगी प्रथम रंगी विनाशी. प्रथम रंगी ब्रह्मस्थिती विनाशी. जैसी चकमकीची आगी जाळून शेके ना चकमक गेली की ते तिथं कापूस लावतात. का लावतात? कारण ती नाक पेट धरत नसते. पेटन नाक पण अगोदर काय कशात चटका द्यावा लागतो तसं काय करतं मला. आणि म्हणून एक लक्षात घ्या. मग पुढचा कोम निघतो बरं का त्याच्यातून. का लोकांचा त्रागा? का लोकांचा त्रागा? अरे हे जे सगळे आहेत याच्यात माझा देवच आहे ना. माझा देवच आहे ना. माझा देवच आहे ना. मला ही शेवटची अवस्था नाही. कोम निघला. सगळे देव येत. सगळे देव ही सगळ्यात काय आहे? देव. सगळ्यात देव भरलेला आहे. विठ्ठल 40 तळी भरला. हे शेवटची अवस्था नाही. विठ्ठल 40 तळी भरला. रिता ठाव नाही उरला आजम्या दृष्टीने पाहिला. मग ह्यो कोम निघला. आणि मग हळूहळू 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 तो लोकांच्या जवळ यायला लागला. सरते झाले. कारण बरोबर आहे का नाही? म्हणजे अलीकडची स्थिती आहे ती. एक लक्षात घ्या. आणि मग तो लोकांच्या जवळ जायला लागतो. जे लोकांचा त्याग केला होता, त्रागा केला होता, सगळ्यांचा वीट आला होता, आता लोकांच्या कुठे जायला लागला? जवळ. आणि लोकांच्या जवळ जायला लागला तरी शेवटची अवस्था. पण मग जवळ जवळ जायला सगळ्यात देव. आणि मग काही दिवस सगळ्यात देव असं होत व्हायला लागले. ते सगळ्यात काय आहे?
देव आहे. आणि मग सगळ्यात देव आहे म्हणता 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 त्याचा असा अनुभव होतो विश्व देव शेवटचा टप्पा आहे विश्वदेव. विश्वात देव नाही, विश्वच देव. विश्वदेव म्हटल्यावर विश्व वेगळं आणि त्याच्यातला देव भेदच दृष्टी आहे ना ती. विश्वदेव नाही, विश्वच देव असा त्याचा दृढ अनुभव होतो. पण तो अनुभव दृढ होण्याकरता एवढ्या पायऱ्या सर करावं लागतात. एवढ्या पायऱ्या आतापर्यंत जेवढ्या सांगितल्या तेवढ्या पायऱ्या काय करावं लागतात, सर करावं लागतात. आणि मग त्याचा अनुभव येतो. आणि एवढ्या पायऱ्या सर न करता परोपरीनं विश्वदेव मानणं म्हणजे विश्वदेव शब्दात मानणं आणि एवढ्या पायऱ्या सर न करणं म्हणजे वांजबाईनं प्रसवतीच्या वेदना सांगण्यासारखं आहे. विठ्ठल पद्मिनीचे सोहळे मला या अभंगावरून आठवणारी बरं का महाराज. मी 2-3 कीर्तन केले आणि गावाकडे आपल्या अशी केली पहिले सुरुवातीला काय पाठांतर काय नाही असं काही नाही. पण काहीच नाही. मग कोणाला किळचं म्हणजे कीर्तन म्हणलं घेतो नाही का नाही गेलो महाराज त्यानं घालून जायचं मग तिथे धोतर मी असायचं. गेलो मी गावात 7:30 आपल्या उशिरा झाला. गाडीवर जर गाडी मग जरा उशीर झाला 7-7:30 वाजले. मग जेवायला म्हणले कसं मग मी जेवायला बसण्याच्या अगोदर विचारलं बाबा कुठे नाही त्याच्या अगोदर येऊ झालोय. घेतलो मी चहा घेतला आणि बसल्यावर मला गुलाब मामाने विचारलं म्हणे आजचा अभंग कोणता आहे माहिती आहे का. म्हणलं कोणता अभंग म्हणजे हो मी मग कोणताही ते म्हणजे कोणताही नाही आमच्या हरिपाठावर चालू आहे. आणि ज्याच्या पाठ नाही त्याला फळा आहे. 2 फळी होते त्याचे 2 खब्या दोन्ही बाजूला लिहिलेला मग वाचून म्हणा पण दिवस घ्या. आज कोणता अभंग म्हणजे काय ना पुस्तका. मी पहिले विचार म्हणलं बाबा कुठे म्हणजे गावातच आहे. म्हणलं तिकडे आणताय ना असं वरून पण बाबा म्हणलं काय सांगावं आपण बाबा पुढं बोलावंच काय आपल्याला काहीच येत नाही. अभंगाचा अर्थही कळत नाही सांगावं काय. जेवण कशाचं बोर्ड जातंय महाराज कडू लागू लागलं ते लिहिलं. म्हणलं चला बाबा कुठलं तर जेवण लगेच बाबाकडे. बाबा बसलीच होते. ये म्हणले बाई कोणता अभंग घे म्हणजे तुला. म्हणलं बाबा काय ना पुस्तका पद्मिनीचे सोहळे. महाराज 5 तास बोलले बाबा त्याच्यावर. तो कसं सांग ते मुळे क्लास यार काही येत नाही. 5 तास बोलले महाराज. इतका आनंद झाला मला. मी म्हणलं याच्यावर तुम्ही आता 2-2.5-3 तास कीर्तन हानी तो त्याला काही मनातलं लावून पण मूळ काय आहे. मूळ अभंगाची अर्थाची लाईन कळाली की झालं. मग त्याच्यावर आपल्याला दृष्टांत हे काही इकडून तिकडून आणता येतील. पण मूळ अर्थच जर हुकला मूळच कुठं हुकला तर मग कुणीकडे पहा मूळ लक्षात आलं. मग बाबांनी बोलले महाराज. आणि मग मी म्हणलं बाबा तुम्ही नका त्रास घेऊ तुम्ही बसा. कशाला आता कीर्तनाला बसा तुम्ही.
म्हणजे मला बाबाची काळजी नव्हती. काय करावं परत रूपाचा अभंग चालून एका माणसानं गादी आणली. मला वाटलं की बाबा आले आता आले बाबा मुस्लिम. दुसऱ्या दिवशी मला त्यांनी थांबवलं. एक मिनिट पण मला काय अभंगावून निघालं. मला एवढं सुंदर बोलले बाबा. काय ना पुस्तका पद्मिनीचे सोहळे वांजेशी डोहाळे अंधा पुढे दीप खराशी चंदन सर्पा दुग्ध पान करून. आपल्याला म्हणून तुकोबारायांनी एक शब्द वापरला अनुभव अनुभव अनुभव. त्या अनुभवावर आपण थोडं बोललो होतो. अनुभवे आले अंगा ते या जगा ऐसा ज्याचा अनुभव. अनुभव शब्दाचा अर्थ काय? दृढ निश्चय. अनुभव करी होई अनुभव करी अनुभव तुकोबारायांचा मला कधी बघायला मिळाला अनुभव आहे का नाही? मला वाच्यामध्ये परी अनुभव येणं अवघड आहे. अनुभव शब्दाचा अर्थ आहे दृढ निश्चय. असं आता त्याच्यात काही हे नाही. असा दृढ निश्चय झाला. आणि मला काय संतांचा याबाबतीत दृढ निश्चय सत्यत्वे शब्द वापरलाय पुन्हा एक. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. सत्यत्वे शब्दाचा अर्थ आहे यथार्थ ज्ञान. सतत्वे नाही सत्यत्वे सतत्वे सत्यत्वे म्हणजे सत्य सत्य याचा अर्थ यथार्थ शब्द ज्ञान नाही. यथार्थ त्याला त्याचं ज्ञान झालंय अनुभव आलाय की विश्व काय आहे? देव आहे. महाराज विश्व देव असा ज्या महात्म्याला अनुभव आला तुकोबाराय म्हणता. मग म्हणजे मला त्या महात्म्यानं साधन केलं. जीवनभर जीवन नाही जाळलं. अनेक जन्म जाळले. मागे बहुता जन्मीने हे जे करीत आलो आम्ही. अनेक जन्म जाळले जाळावे लागतात. मी मागे बरेच वेळेस बोललोय. आपण कीर्तनात येऊन बसलो 2 तास कीर्तन ऐकतो. याचा अर्थ उगच नाही मागच्या जन्मातला आहे आपलं काहीतरी. फुकट का महाराज? फुकट जेव्हा वाटणं पंढरपूरला जावं वाटणं कीर्तन ऐकावं वाटणं. मला तुकोबारायचं एक प्रमाणे बरं का लक्षात घ्या. पंढरपूरला जाणं नाही झालं तरी हरकत नाही. मनात नुसतं ध्यास धरा जाण्याचा तरी फळ मिळतो बरं का. परी हे चिंतन चुकू नको. तुका म्हणे देह पडूया चिंतनी. तुका म्हणे पडूया चिंतनी. पंढरपूरला जाण्याच्या चिंतनात देह पडला तर पुन्हा जन्म याच्या करता काय देईल देव आपल्याला? नवे बळ दे नव्हे बळ अंगी देह पराधीन परी हे चिंतन टाकू नको. नुसतं चिंतन कर. काय होईल महाराज? तेव्हा त्याचं पूर्ण करावं लागेल. ते पुढचा जन्मात करेल. म्हणजे याचा अर्थ अनेक जन्म आपण
आलोय इथपर्यंत आलोय, पुढे आपण जाणार आहोत, याच्यात संशय नाही, अजिबात संशय घ्यायचं कारण नाही. भगवंताला ते करावंच लागतं, येणारच तिथपर्यंत, काय करणार आहे, एका जन्मात काय एका याच्यात थोडं होणार आहे. पण चला इथपर्यंत आलो, पुढे पायरी भगवंत आपल्याला नेईल. पण यथार्थ ते ती स्थिती शेवटची आहे, विश्वास येऊ नये. विश्वास काय आहे? माऊली ज्ञानोबरायांनी या अवस्थेचं वर्णन करत असताना खूप गोड दृष्टांत दिलाय. सोनियाचे मणी केले, सोनियाचे सुती उभिले, हा जैसा नव्हे असा निवडून घ्यायचा नाही, सगळाच काय आहे, मी आहे. अरे सोन्याचेच मणी करावे तर सोन्याच्या दोऱ्यात व्हावेत, आतून बाहेरून काय आहे, केले ठीक आहे नाही, सोन्याचेच मणी करून सोन्याच्याच दोऱ्यात व्हावेत. तसं सबाय अभ्यंतरी तैशी मी जग धरी, मी तसंच जगात मी आहे. कसा? आताही आता हरी. पण हे करणं सत्यत्वाना अनुभव आल्याशिवाय फायदा नाही. आणि एक लक्षात घ्यायला का, आता पुढच्या गुडावर चला, जर 2 मिनिटात झाला आपला टाइम. पुढच्या गुडावर चला, गुडावर जायचं आहे आपल्याला. महाराज हे सगळी क्रिया करणं, मठ मठादी मंदिर हे ते या महात्म्याचं काम. लोक म्हणतो तुम्ही हे करावं कोण, आपलं असं चर्चा आहे बेटा, हे करावं कोण होतं, हे कोणाचं काम आहे? या स्थितीला प्राप्त झालेल्या महात्म्याचं काम आहे हे करायचं. कारण त्याच्यात अनेक फायदे. काय फायदा? आपलं काम झालेलं आहे. आपलं काम काय झालेलं आहे? उरलो उपकार. पहिलं त्याच्यात आपलं काम झालंय, आपलं काय आता ताण नाही, पहिलं काम ते. दुसरा फायदा काय आहे की सगळं ब्रह्मच आहे असा दृढ निश्चय झाल्यामुळे कोणाचा द्वेष होत नाही, कोणाचा राग येत नाही. याचा पंगत म्हटलंय काम क्रोधा नाहीच आहे. कोणाचा द्वेष येत नाही, कोणाचा राग येत नाही, कोणाची निंदा केल्या जात नाही, कोणा अंगावर शिंतुडे उडवले तर त्याचंही वाईट वाटत नाही. पण कुठं? ते तिथं गेल्यावर. पण आता झालंय कसं, आपलं कसं झालंय माहितीये का? बर का, आपलं त्या शहराच्या जवळच्या लोकांनी डोकं लावले. हरभर पेरलं ना, हरभर पेरलं की हरभऱ्याचा नियम काय? हरभरा यावं चांगलं पिकू द्यावं नाही, वाळू द्यावं, मग काढावं, मग मळणीत राहतो काढावं, मग मार्केटला न्यावं. पण मला ते काय व्हायलंय, त्या दिवस जास्त लागतात. बरं पुन्हा हरभरा एवढे कष्ट करून काढा हे करा, मार्केटला नेल्यावर भाव कोण ठरवतंय? व्यापारी. मग काही बुद्धिमान लोकांनी मधला मार्ग काढा. काय? कसं उपटायचं आणि गाड्यावर फेकायचं. भाव कोणाच्या मनावर? भाव कोणाच्या मनावर? आपल्या मनावर भाव. चांगलं उत्पन्न नाही मिळतंय त्याच्यातून, कारण त्या झाडा सगळं पाल्या सगळं काय आहे, 50 रुपये 70 रुपये किलो हरभरा. मी त्याशी विचारलं होतं म्हणे 70 रुपये किलो. इकडे काय किलो आहे मार्केटला? नाही सध्या काय भाव म्हणजे 50 रुपये किलो, आणि तिथं 70. बरं पुन्हा इथं असं निवडून टकर काही आहे का त्याच्या? नाही. पुन्हा वाळल्यावर हलकं भरत आहे. तिथं कच्चं हरभर पाल्या सगळं टेकल्या चालले, आणि ते बी भावानं जास्त. तस बघून विकणं वेगळं आणि कथा टाळी काय मानणं म्हणजे आपण हे सगळे कार्य करणं. विठ्ठल विठ्ठल अनुभव. मला अनुभव शब्द एवढा गोड आहे. विश्वदेव अनुभव शब्द एवढा गोड आहे. अनुभव शब्द, अनुभव शब्द आहे ना, त्या अनुभव शब्दातच रमवणारा अनुभव शब्द आहे. त्या अनुभव किती रमवून ते सोडून द्या, अनुभव शब्दच पुढे जाऊ देत नाही, इतका रमवणारा आहे. आणि मला तेवढा रमवणारा अनुभव शब्द असल्यामुळे पुन्हा आपण अनुभव शब्दाचा विचार करूच याला. विश्वदेव सत्यत्वे. आता आज महाराजांची पुण्यतिथी असल्यामुळे थोडं मला पण म्हणले त्यांनी साधन केलं, त्यांनी सगळं केलं, त्याचा आपल्याला काय फायदा? पापनाशे
देवताया जवळी असे बापनाचे दर्शने म्हणजे आपल्या जवळ नाही काय तैसा हृदयामध्ये मी राहून ता सर्व सुखाशी आरामून सर्व घटी राम अर्जुना मी नसे हे बघा, कसं हल्ल्या मग ऐसा कवन्या धावासे हे का नाही मी नाही असा ठिकाण ना कव अर्जुना देवताया जवळी असे काय देवताया जवळी असे आणि हे सगळीकडे भरलाय सगळीकडे हे सगळ्यात हे सगळा तो हे मग एकच काय याच्यात परत शंका गोड येतो काय पहिल्या चरणात शंका आहे ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव अरे विश्वदेव आहेच ना विश्वदेव नाही का आहेच ना पुन्हा मग त्यांना वेगळं काढून त्यांचं काय करायची गरज हा एक प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे की देवता जवळ असेल मग आम्ही काय नाही का देवाच्या देव आमच्या जवळ नाही का अरे आमच्या हृदयात गटागटात भरल्या नाही गटागटात नाही जीवन देव आहे ना मग जीव तोची देव नाही जीवावघे देव होता नागवी संदेव देवताया जवळी असे पापनाशे अशा महात्म्याच्या दर्शनानं पाप नसतो म्हणजे बरोबर आहे पुन्हा एक शंका मग आमचे सगळे मग याचा अर्थ देव सगळीकडे नाही मग तो त्यानं गोडून ताणून सगळीकडे भरला असेल आणि मग त्याचं काही वेगळं का तसं काही आहे का ते देवताया जवळी असे पण त्याच्या जवळ त्या महात्म्याजवळ देव असण्याचा दर्शनानं पाप जाण्याचा संबंध काय पाप ज्याचं त्यानं केलंय ज्याचं त्याला भोगावं लागल केले कर्म झाले ज्याचं त्याला भोगावं लागल ना त्या महात्म्याच्या दर्शनानं पाप जाईल आणि मग दर्शन झाल्याचं गेलंय का दर्शन आपल्याला झालं नाही का मग आपलं गेलंय का आणि गेलं असतं तर मग महाराज काय म्हणतात त्याला हातच्या कंकणाला आरसा कशाला तुका म्हणे अशी हातीचे कंकण तयाशी दर्पण विल झालं बरोबर आहे का नाही मग गेला असतं आपल्या सगळ्या चिंता खेळ शोक ताप नाही का नाही गेले असते ना पाप केलं की शोक ताप गेले पापाचंच कार्य येते मग पापनाचे दर्शने दर्शन शब्दाचा अर्थ काय दर्शनात पाप जाता याचा अर्थ काय काम क्रोधाना ही चाली बुद्धी झाली बुद्धी समता होण्याचा काम क्रोध नसण्याचा संबंध काय नाही आणि तुका म्हणे भेदा भेदन गेला वाद खंडूनी मुळात भेदाभेदाचा वाद कोणता आणि मग त्या महात्म्याचा तो वाद कसा खंडून गेला अनेक असे अभंगावर विचार आहेत गोड चिंतन आहे का नाही महाराजांनी सुरुवात आपल्याला परमार्थाच्या भक्तीच्या पासूनच करावी लागते तीर्थयात्रा ही सुरुवात आहे परमार्थाची हा कळच नाही सदाशिव मागे बंधवांच्या बारे म्हणले मग माग लागत तुम्ही लोक कतही पारावर येत नाही द्यायचं कसं म्हणजे तुम्हाला म्हणलं म्हणजे नाही म्हणली खरंच म्हणली पण म्हणली नाही हो का नाही खरं सांगा म्हणली का म्हणली लबट नाही असं होतं ना मग आपल्याला वाटतं महाराज आपण का कमी करतो का
लोकांपेक्षा तर आपण काय येत बरे येत आमचं पहिल्यापेक्षा बरंच आहे. आपण लोकांपेक्षा काय कधीच कोणी जात नाही ना, आपण जातो बुवा. लोकांपेक्षा आपलं काय बरे. तर ही सुरुवात ही नाही मला, हे नेमकं ऍडमिशन आहे. खूप उंच 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 पायऱ्या येत आणि जेवढं उंच ठिकाण असतं तेवढे जाण्याला कष्ट काय असतात. महाराज काय ज्ञानोबरायांनी या ठिकाणाचं जाण्याचं वर्णन केलंय. जो बुद्धीची आई पाया निसरडा हाटे सांडिती वडा कडेल काय आधाडा थोडस मागचं आठवणार. आधाडा जो बुद्धीची आई पाया निसरडा जे धाटी सांडिती वडा कडेल प्रत्याहाराचा आधाडा. नाही प्रत्याहाराचा आधाडा जो बुद्धीची आई पाया निसरडा जे आटे सांगितली वडा कडेल. महाराज प्रत्याहार एवढा खतरनाक आहे. प्रत्याहार शब्दाचा अर्थ काय? हे ब्रह्मस्थितीत जायला प्रत्याहारातून जावं लागतंय. काही इतकं सोपं नाही. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव हे म्हणायला सोपं आहे. चालीवर प्रत्याहार करावा लागतो. प्रत्याहार यम नियम आसन ध्यान धारणा समाधी आहे का नाही. यात सगळ्यात कठीण प्रत्याहार मानलाय ज्ञानोबरायांनी. सगळ्यात कठीण काय मानलाय? प्रत्याहार मानलाय. आणि एक लक्षात घ्या, यम नियम आसन प्राणायाम भक्तीत करायची गरज नाही. प्रत्याहार भक्तीत बी करावा लागतो. म्हणून प्रत्याहारात उचलला तेवढा मी बाजूला काढलाय. आपल्याला यम नियम आसन करायची गरज नाही. भक्ती करणाऱ्याला महाराज विठ्ठल 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 म्हणावं, नामस्मरण करावं, गाथा वाचावं, ज्ञानेश्वरी वाचावं, का आसन लावून बसायची गरज, सुचे देशे प्रतिष्ठाप्ये असं पाहायची काही गरज नाही. काही गरज नाही त्याला, आहे का नाही. त्याला त्याची गरज नाही. पण प्रत्याहार त्यालाही करावा लागतो. भक्तीतही प्रत्याहार केल्याशिवाय तो आनंद मिळत नाही. प्रत्याहार काय? प्रत्याहाराचा आधाडा म्हटलंय ज्ञानोबा. आधाडा म्हणजे डोंगराचा अर्धा तुटलेला कडा. आपण याला गेलो ना परिक्रमा ब्रह्मगिरीला, की ज्यावेळेस मेन मुंबई रोड सोडतो त्यावेळेला इकडच्या बाजूने एक डोंगर आहे बघा, असा पाणी धबधबत राहत आणि त्याच्याहून चढ त्याला म्हणते आधाडा. आधाडा म्हणजे असा डोंगर नुसता असा लय उंच नाही. आधाडा म्हणजे प्लॅस्टर केल्यासारखं उंचच्या उंच अशी डोंगर असतात ना, सरळ चोपडा आणि त्याच्याहून चढून जाणं त्याला म्हणतात प्रत्याहाराचा आधार. त्याला म्हणतात आधारा. आणि तो हे प्रत्याहार जो बुद्धीची आहे पाया निसरडा. अरे हे पाय निसरतील तिथून नाही, बुद्धीचे पाय घसरतात तिथून. एवढा चोपडा आहे तो कडा. बुद्धीची आहे पाया निसरडा. आपल्यासारखे तर थोडा गायच्या खाणारे हाटीये सांडिती वडा कडेल कडेल हाटीये वडा सांडिती. हाट योगी हाट योगी हाट योगी. ते हाट योगी सुद्धा पैज मारून निघाले होते. आम्ही वर जाऊ, वडा म्हणजे पैज. त्यांनी मारलेली पैज सोडून दिली. बुवा आपल्या कोण चढणं होत नाही म्हणून माग फिरले. कोण? आता जिथं हाट योगी माग फिरले तिथं घाट योगी कसं व्हायचं आपल्यावर तर पहिलीच घाटाळी पडलेली. काय होणार आहे आपल्या मनात येतात. आणि ब्रह्मस्थितीत जायला तिथं मग एवढे आपण कशावर निघालो की देवता या जवळी असे नाही ते ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव. मग विश्वदेव नाही का त्यांनाच वेगळं एवढं का महत्व दिलं की पापनाशे दरुषणे. एवढा मला सोपी गोष्ट नाही. पापनाशे दरुषणे ही स्थिती मिळणं म्हणजे काही व्यवहारातली न लौकिकातली न इंद्रपदाची न ब्रह्मपदाची स्थिती आहे. काय पाप? अरे इंद्राचं दर्शन घेतलं तर पाप जात नाही, ब्रह्मदेवाचं दर्शन घेतलं तर पाप जात नाही. पापनाशे दरुषणे पापनाशे दरुषणे काय एवढी गरीब म्हणजे एवढी खालची अवस्था वाटायची काय पापनाशे दरुषणे.
नुसतं दर्शनानं पाप जातं. मग एवढ्या स्थितीत कसं काय काय स्थिती आहे, त्याचा अर्थ काय, पाप कसं जातं, याचा अनेकांचा आपल्याला विचार करायचा आहे. महाराज आपण इथून आहोत, भगवंताकडे प्रार्थना करूयात आमच्याकडून अशी सेवा घडत राहो, आहे की नाही, सेवा घडत राहो, सेवा घडत राहो. आणि एक दिवस तुम्ही आम्हाला देणार आहेत, आपल्या कोणतं होत नाही, एकेरी हातोफळी छाया पडी पावले आम्ही देवा शक्तीहीने बापू देणे करुणा, आम्ही देवा शक्तीहीने, आपल्याकडून होत नाही महाराज. इतका अवघड खतरनाक काम आहे, दण बोलून पुन्हा त्याच्यात आपटल्या जातं. किती निघायचा पर्यंत निघत नाही महाराज, निघत नाही, अजिबात निघत नाही दण. आणि आपटल्या याच्यामुळे जातो आपण की तेवढं आपल्याकडे काय नसतं. म्हणून महाराज संतांचं चरित्र पाहिलं की बळ येतं, संतांचं चरित्र ऐकलं की बळ येतं. आपला टाइम झाला आता 10:30 सुरुवात झाली होती, 8:30ला सुरुवात झाली होती. धना पडतं महाराज, एवढी सोपी गोष्ट नाही. म्हणून अशा प्रकारे आपण त्याचा पुढचा सगळ्याचा विचार करूयात. महाराजांचं होतं, महाराज सगळ्याविषयी प्रेम येते आपल्याला माहिती. महाराज मला एक घटना त्याला आठवते. महाराज आळंदी यात्रेत बसले ना की माटी घालून बसायची सकाळी आंघोळ करून लवकरच. त्या चालूच इस्टोरिया या आला माणूस की घ्यायच्या आला माणूस सेवा आहे का नाही. आपल्या कुणा अशी महाराजांची पण जशी घडली तशी सेवा करो. आणि महाराज भगवंतानं खरंच कृपा करो. याची दे ही याची डोळा भोगो मुक्तीचा सोहळा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली भेदा भेद कमळे भेदा भेदा भेद कमळे भेदा भेद कमळे भेदा भेद कमळे भेदा भेद तुकामाने भेदा भेद तुकामाने भेदा भेद